माझ्या मुलीला यांनी पैशांसाठी मारलं. तिनं आत्महत्या केली नाहीये. आम्ही तिचा संसार वाचवण्यासाठी सर्व काही केलं. ते जे मागतील ते देत गेलो. तरी त्या लोकांनी माझ्या लेकीला टॉर्चर केलं. हे शब्द आहेत एका मुलीच्या बापाचे. पुण्यातील वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरण सध्या चांगलंच तापलंय. पैशांसाठी वैष्णवी हगवणे यांची हत्या केल्याचा आरोप तिच्या आईवडिलांनी केलाय. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते राजेंद्र हगवणे यांची सून वैष्णवी हगवणे यांनी गेल्या आठवड्यात गळफास घेत आत्महत्या केली. पण ही आत्महत्या नसून हत्या असल्याचा संशय आता व्यक्त केला जातोय. वैष्णवी हगवणे आणि शशांक हगवणे यांचा 2023 मध्ये प्रेमविवाह झाला होता. पण लग्नाच्या दुसऱ्या दिवसापासूनच सासरच्यांनी वैष्णवी हगवणे यांना छळण्यास सुरुवात केली. मारहाण, शिवीगाळ या गोष्टी तर रोजच्याच झाल्या होत्या. माहेराहून पैसे आणण्यासाठी सतत छळलं जायचं. जावई शशांक हे देखील वैष्णवी यांच्यावर संशय घ्यायचे. याच संशयाला कंटाळून वैष्णवी यांनी विष देखील घेतलं होतं. पण सुदैवानं वेळीच उपचार झाल्यानं त्यांचा जीव वाचला. वैष्णवीचे वडील अनिल कसपटे यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना याबाबत भाष्य केलंय. ते म्हणालेत, तिनं स्वतःच्या मनाने लग्न करण्याचा निर्णय घेतला होता. आम्ही लग्नात 51 तोळे सोनं दिलं. हुंड्यात फॉर्च्युनर गाडी दिली. 7 किलो वजनाची चांदीची ताटं आणि भांडी दिली. अधिक महिन्यात जावयाला सोन्याची अंगठीही दिली. काही दिवसांपूर्वीच जावयाला 1.5 लाखांचा मोबाईल देखील गिफ्ट केला. ती माहेरी आल्यावर प्रत्येक वेळी जावयाला 50,000 ते 1 लाख रुपये दिले. गौरी गणपतीत चांदीच्या गौरी दिल्या. आम्ही तिचा संसार वाचवण्यासाठी सर्व काही केलं. तरी तिच्या सासूने आणि नंदेने तिचे हाल केले. सुरुवातीला ती सहन करत राहिली. मनानं लग्न केलंय म्हणून आम्हाला काहीही सांगितलं नाही. पण एके दिवशी तिने थोडं थोडं सांगायला सुरुवात केली. सासू आणि नणंद तिला मारहाण करायचे. अक्षरशः तिच्या अंगावर थुंकायचे. तिचा संसार वाचावा म्हणून आम्ही त्यांच्या हातापाया पडायचो. आमच्या लेकीचं काही चुकलं असेल तर माफ करा म्हणायचो. तरी देखील त्यांनी आमच्या लेकीला मारहाण सुरूच ठेवली. 1.5-2 महिन्यांनी आली की ती पैसे मागायची. मी तिला अधेमध्ये 5-50 हजार द्यायचो. तरी तिला घालायला ड्रेस नसायचे किंवा नेसायला साडी नसायची. मध्यंतरी जावई घरी आले आणि त्यांनी 2 कोटी रुपये मागितले. प्लॉट घेण्यासाठी त्यांना पैसे लागत होते. माझ्याकडे पैसे नव्हते. ते आमच्या जॉईंट व्हेंचरकडे गेले. त्यांचा मला फोन आला. मी म्हटलं तुम्हाला जमत असेल तर द्या. पण त्यांचं काही जुळलं नाही. तिथून पुढे वैष्णवीला जास्तच त्रास द्यायला सुरुवात झाली. आणि मी 100% सांगतो, त्यांनी माझ्या मुलीला पैशांसाठी मारलंय. तिनं आत्महत्या केली नाहीये, तर तिला गळा दाबून मारण्यात आलंय. हे सर्व सांगताना वैष्णवीच्या वडिलांना अश्रू अनावर झाले. समाजात अब्रू वाचवण्यासाठी मुलीची अशी परिस्थिती आहे हे कुणाला सांगितलं नाही, असं अनिल कसपटे म्हणाले. पण इथून पुढे मुलींच्या वडिलांनी मुलींचं सर्व ऐकून घ्या. मुलीची परिस्थिती समजून घ्या आणि मुलींनीही आई वडिलांना सर्व खरं जे आहे ते सांगा, असं आवाहन वैष्णवीच्या वडिलांनी समाजाला केलंय. झालं त्यावेळेस वाटलं होतं तिला बाळ झालं. बाळाकडे पाहून तरी ती लोक व्यवस्थित तिला हे करतील, सुधारतील. बाळ मला वाटतं 6 महिने 7 महिन्याचं झालं असं. त्यावेळेस तिला माणूस मारा, तिच्या नंदेनी आणि सासूने आणि नंदेने तिला घरात तिच्या मारली. तिच्या तोंडावरती ठुंकली तिच्या तोंडावरती आणि मारत घरी आणल्यानंतर आता मी नंदेच्या पण आणि सासूच्या ह्या कोपऱ्यात त्या इथंच बसलेल्या होत्या. त्यांच्या पायाही पडलो. 4 वेळा त्यांना विनंती केली. मला विनंती करण्याचं किंवा त्यांच्या पाया पडण्याचा माझा एकच हेतू आहे की माझ्या मुलीचा संसार टिकावा. कोणाच्या वडिलाला वाटत नाही की मुलीचा संसार तुटावा. म्हणून मी त्यांच्या ज्या काही मागण्या होत्या त्या मागत गेल्या, मी त्या देत गेलो. काय आता शिक्षेची मागणी करतो? शिक्षेची त्यांना जास्तीत जास्तीची जेवढ्यात जास्त शिक्षा होईल तेवढी त्यांना मिळावी ही माझी अटक नाही. आता मला असं म्हणायचं आहे की आज 7 दिवस होत आले तरी 2 आरोपी अजून फरार आहेत. त्यांचा शोध का लागत नाही हे मला या प्रशासनाला विचारायचं. ह्याच्या मागे स्वतः लग्नात होते. दादा स्वतः लग्नात होते.
दादा स्वतः लग्नात होते आणि दादांनी विचारलं पण आमच्या व्यायांकडे बघून राजेंद्र हगवणेकडे पाहून विचारलं की ह्यांनी गाडी मागितली का तुम्ही दिली, हे विचारलं सुद्धा भर लग्नात. त्यांना आशीर्वाद द्यायला आम्ही आमच्या लोकांनी सांगितलं होतं, आशीर्वाद दिलेही त्यांनी. सध्या या प्रकरणाचा तपास पोलिसांकडून सुरू आहे. वैष्णवीचे सासरे राजेंद्र हगवणे आणि त्यांचा मोठा मुलगा हे दोघंही फरार आहेत. तर नवरा शशांक, सासू लता हगवणे आणि नणंद करिश्मा हगवणे यांना अटक करण्यात आली आहे. तर राजेंद्र हगवणे यांचा तपास पोलीस करतायत. तुर्तास इतकंच. अशाच घडामोडी जाणून घेण्यासाठी माय महानगर लाईव्हला सबस्क्राईब करा आणि बेल आयकनला प्रेस करायला विसरू नका.